माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, माझे गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या शिवसैनिकांनो, 19 जून 1966 रोजी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली। आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन आहे। आज दुसराही कुठेतरी एक मेळावा सुरू आहे, पण मी तुम्हाला सांगतो, इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे। हा फरक आहे, हा फरक आहे। आणि म्हणून अस्सल शिवसेना आज तुमच्याकडे आहे, हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वादही आपल्याकडे आहे। म्हणून हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना, मराठी माणसाचा आवाज म्हणजे शिवसेना, 80% समाजकारण म्हणजे शिवसेना, तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना। शिवसेना म्हणजे शौर्य, शिवसेना म्हणजे निष्ठा, शिवसेना म्हणजे स्वाभिमान, शिवसेना म्हणजे अभिमान। आणि शिवसेना म्हणजे एकजूट, आणि शिवसेना म्हणजे वज्रमूठ, शिवसेना म्हणजे धनुष्यबाण, आणि शिवसेना म्हणजे आपला प्राण। तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गेल्या 59 वर्षामध्ये शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं, परंतु बाळासाहेबांचे तेजस्वी विचार, तेजस्वी नेतृत्व आणि तुमच्या सारख्या तमाम बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची जिद्द यामुळे शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला। आणि आज या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना वाढते, फोफावते। कालच माझ्याकडे 7 राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढते। शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते, त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं आहे। आणि म्हणून ही जी काय वाढ होतीये, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूल मंत्र पण पुढे चाललोय, याचं हे प्रतिबिंब आहे। आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला, शिवसेनेचं नाव आपण जपलं, आणि त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड आज दिमाखात सुरू आहे। आणि म्हणून मी तुम्हाला थोडंसं गणित सांगतो।
विधानसभेच्या गेल्या 3 निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहीत आहे. 2014 साली शिवसेनेने 282 जागा लढवल्या, 63 जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट किती होता? फक्त 22%. 2019 साली शिवसेनेने 100 जागा आणि 56 जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट होता 45%. आणि 2024 ला आपल्या तुमच्या शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्या. आणि उभाटाने 85 जागा लढवल्या, अवघ्या 20 जागा जिंकल्या. म्हणजे स्ट्राईक रेट फक्त 23%. म्हणजे आपल्या शिवसेनेच्या 1/3 मतही त्यांना मिळाली नाहीत. कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला. त्यामुळे 1/3 मतं मिळाली नाहीत. आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या वोट बँकेवर, काँग्रेसच्या मेहरबानीवर. कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे. हे या 2024च्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं. आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे. आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे. आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय, अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. आणि म्हणून अहंकारी लोकांचा फणा 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेच काम केलंय. हे आपल्या समोर आपण याचे साक्षीदार, महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला त्याच शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे. आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं. ही अशी परिस्थिती निर्माण त्यांनी केली. त्यांना 2019ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला. बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला. बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला. मराठी माणसाचाही विश्वासघात केला, हिंदुत्वाचाही विश्वासघात केला. अशा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. सरडाई रंग बदलतो, पण इतक्या वेगाने रंग बदलणारा या महाराष्ट्राने पाहिला हे मी म्हणत नाही, त्यांचेच लोक म्हणतायत. त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत, हे मी नाही सांगत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार? बाळासाहेबांचे वारसदार. अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार सोडले नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला, परंतु हिंदुत्व सोडलं नाही. आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली. हा महाराष्ट्र याला साक्षीदार आहे. आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा
या खुर्चीसाठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही? हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावीळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी? युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे. कशामुळे? बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे, सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. पण मी आपल्याला सांगतो, मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन पुढे गेलोय. आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वाशी कधी नाही, हिंदुत्वाशी कधी तडजोड होणार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही. हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय. म्हणून स्थानिक आपण वर्षाचे 12 महिने 365 दिवस काम करतो. लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातो. काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची, कार्यकर्त्यांची आठवण येते. एरवी त्यांचं काय असतं? हम दो हमारे दो एवढंच असतं. पण आपलं नाहीये. आपलं महाराष्ट्रातली जनता आपली आहे. आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतोय. परंतु ज्याने विश्वासघात केला, ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांची बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आता आहे ना मराठी माणूस आठवेल, आता मराठी माणूस आठवेल. मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? याचा हिशोब तर द्या, याचा हिशोब द्या. तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली, हिंदुत्वापासून फारकत घेतली. तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबईच्या बाहेर गेला, नाला सोपाराला गेला, इकडे बदलापूरला गेला, वसई विरारला गेला. तुमचा गेले 20 वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्वश्रुत आहे. आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. म्हणता मला सांगा, हिंदुत्व सोडलं नाही? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला, काढला, सोडला? मला सांगा, हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही. मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते? हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता? प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता? बॉम्ब स्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो? आणि त्याचबरोबर दहशतवादी याकूब मेमनची कबर का सजवली? हा माझा सवाल आहे.
आणि त्याचबरोबर जेव्हा PFI का काहीतरी संघटना त्याचं पेव फुटलं, त्या PFI म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त RSS ची तुलना करता, त्यांना शिव्या घालता. हे कुठलं हिंदुत्व आहे? हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि म्हणून त्यांचं कधी सोयीचं आहे, कधी सोडायचं असं नाही चालत. जनता सुज्ञ आहे. तुम्ही धरायचं सोडायचं धरायचं सोडायचं केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवली. 20 जागांवर तुम्हाला आणलं. त्या 7, 8, 10 जागा देखील ज्या तुमच्या आल्या त्या देखील अतिशय कमी मताने आल्या आणि ज्या बाकी आल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीमुळे आल्या. बॉम्बस्फोटातल्या आरोपीला घेऊन फिरता आणि मगाशी मी म्हटलं राष्ट्रभक्त देशभक्त RSS यांना टोमणे मारता. अरे मी काल बघितलं अहमदाबादमध्ये पण त्या विमान दुर्घटनेमध्ये ते लोक होते पुढे मदतीला. जिथे आपत्ती असते जसे शिवसैनिक धावून जातात आपत्ती संकटात, त्यावेळेस RSS चे लोकही असतात. मी कुणाची तुलना करताय? देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांशी. हे तुमचं हिंदुत्व आहे? राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण? हनुमान चालीसामध्ये जेलमध्ये घालणारे कोण? सगळं झालं, सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मग हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं त्यावेळी तुमचं हिंदुत्व. ही सगळी उदाहरणं मी जी दिली हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं 370 कलम हटवा. बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, ही दोन्ही कामं मी करेन. मग ही दोन्ही कामं कोणी केली? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली. मग बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या. हे कसलं हिंदुत्व आहे? हे काय? हे काय? म्हणजे काहीतरी बोला, तरी बोला, त्याला काहीतरी हे असलं पाहिजे. आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे. राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, कधी मराठीला अंतर देणार नाही. एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय. अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत. पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है? अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. आणि म्हणाले मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं? ॲम्ब्युलन्स घेऊन या, ॲम्ब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच शोर करून शोर मनगटात येत नाही जोर. हे लक्षात ठेवा. वाघाचं कातड पांघरून लगा वाघ होत नाही. त्याला
शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही, त्याला मनगटात ताकद लागते. आणि तोंडात दम असून चालत नाही, तर मनगटात दम लागतो. तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आमच्या नादाला लागू नका तुम्ही. अरे तुम्हाला आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी दाखवलंय, 3 वर्षापूर्वी तुमच्या टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही. आमच्या नादाला काय लागताय? बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय, धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीतले लोक आहेत. हा एकनाथ आहे. अरे आमच्या नादाला कशाला लागतं? आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. हम किसको छेड़ते नहीं, अगर हमें कोई छेड़ेगा तो हम छोड़. जाऊ द्या, त्या भंगाराची तरी कशाला अपमान करताय? परवा पहलगाम गेल्या महिन्यात पाकड्यांनी आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं, आपल्या आया बहिणींचा सिंदूर पुसला. मराठी बहिणी तिच्या होत्या, डोळ्या देखत त्यांच्या कर्त्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकड्यांनी केलं. आणि मग मराठी बहिणी महाराष्ट्रातले होते, आम्ही गेलो घरी. त्याचं सात्वन करायला गेलात तुम्ही? कधी जाणार नाही. कारण तेव्हा कुठे होते? सुट्टी होती. तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं देशप्रेम? तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं मराठी प्रेम? कुठं गेलं होतं बहिणींवरचं प्रेम? ऑपरेशन सिंदूर झालं, दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. फक्त 20 मिनिटात हवाई दलाच्या विमानाने 20 मिनिटात पाकिस्तानची चरबी उतरून टाकली. हमारी फौज ने और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है. ओ पाकिस्तान, ये कांग्रेस का हाथ नहीं, ये मोदी जी का हथौड़ा है. लक्षात ठेवा. आता पूर्वीचे दिवस गेले. मगाशी श्रीकांतनी सांगितलं की किती हमले झाले तरी सुद्धा कधीही भारत सरकारने यापूर्वीच्या 2014 पूर्वीच्या कधी ऍक्शनला रिॲक्ट. पण ह्या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले, अब गोली का जवाब तो गोले से देंगे, ईंट का जवाब पत्थर से देंगे और दुश्मन के घर में घुस के मारेंगे. ही बोलायची हिम्मत कुठल्या प्रधानमंत्र्यांनी दाखवली मला सांगा? किती? आणि राहुल गांधी, काँग्रेस अशा प्रधानमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतात, त्यांच्यावर आणि लष्करावर अविश्वास दाखवतात. आपल्या लष्करावर, आपल्या प्रधानमंत्र्यावर त्यांना विश्वास नाही. त्यांना पाकिस्तानच्या अध्यक्षावर विश्वास आहे. आणि मला नाही एक, आणि त्याचबरोबर मला नाही, संपूर्ण 140 कोटी जनतेला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे. आपल्या लष्करी
सेनेबद्दल अभिमान आहे, या मंत्र्यांच्या बद्दल पण अभिमान आहे. बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांना शाबासकी दिली असती, परंतु शाबासकी जाऊ द्या, ही कद्रू माणसं आरोपाशिवाय करणार काय दुसरं. आणि म्हणून भारताने पराक्रम गाजवल्यानंतर काँग्रेसच्या राहुल गांधींना आणि या बाकी उबाटा बिबाटाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय, किती विमानं पडली, किती मिसाईल पडले, किती ड्रोनचं नुकसान झालं, किती नुकसान झालं. अरे भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेताय. भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं आणि आपण टार्गेटेड हल्ला केला, प्रिसाइज अटॅक केला. आपण फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले, आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला मारलं नाही. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर विश्वास दाखवताय. हा खरं म्हणजे देशद्रोहापेक्षा, हा त्याच्यापेक्षा देखील छोटा गुन्हा नाही. खरं म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे. आपल्या लष्करावर अविश्वास दाखवणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. कसले हिशोब मागताय? अरे 26/11 मध्ये लोक मेले बॉम्बस्फोट मध्ये, साखळी बॉम्बस्फोट मध्ये जे लोक आपले निरपराध लोक मेले त्यांच्याबद्दल कधी विचार नाही. गेल्या अनेक वर्षात सामान्य निरपराध 20,000 लोक मारले गेले. सीमेवर लढणारे सैनिक लष्करातले 6,500 मारले गेले. जवान त्यांच्या मृत्यूचा हिशोब मागताय, त्यांच्या मृत्यूचा हिशोब मागताय, तो नाही मागत. तुम्ही किती नुकसान झालं हे सांगा. अरे ज्याने जीवाची बाजी लावून हे काम केलं, पराक्रम केला, त्यांना शाबासकी द्यायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर शंका उत्पन्न करताय, अविश्वास व्यक्त करताय. मी तर म्हणेन तुम्ही भारतीय आहात की पाकिस्तानचे एजंट आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय. तुम्हाला काय निशाने पाकिस्तान किताब मिळवायचंय? निशाने पाकिस्तानची बोली बोलताय देशात राहून, आणि तुमच्या वक्तव्याचा वापर करून पाकिस्तान देशाची बदनामी जगभरात करतेय. मग ते राहुल गांधी असतील नाही तर आणखी कोणी असतील. बाळासाहेब असते ना तर तुमचा कोर्ट मार्शलच केला असता आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली असती. इथं मी सांगतो आपल्याला, इथं जे वक्तव्य करतात ते पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे लोक दाखवतात, जगाला दाखवतात की हे बघा तुमच्या देशातले लोक काय म्हणतात. हे म्हणतात पाकिस्तान में राहुल गांधी क्यों वायरल है. पाकिस्तानमध्ये त्याची एवढी मोठी लोकप्रियता झालेली आहे. आणि त्याचबरोबर दुसरं एक त्याच्यामध्ये आहे की हा एक आहे, काय म्हणाले, हाऊ डिड राहुल गांधी बिकम इन पाकिस्तानी मीडिया. अरे तुम्ही पाकिस्तानमध्ये हिरो झाले, इथे भारताच्या विरुद्ध बोलून. तुम्ही पाकिस्तानमध्ये जरी हिरो झाला असाल तर पाकिस्तानमध्ये तुम्ही हिरो आणि भारतामध्ये झिरो. ही भारतातली जनता तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे वक्तव्य तुम्ही जाऊन करता देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात, लष्कराच्या विरोधामध्ये. हा देशभक्ती नाही, ही देशद्रोह आहे. मी आताच आपण सगळ्यांनी श्रीकांतची मुलाखत ऐकली, मिलिंदची ऐकली. त्याने सांगितलं अनुभव आलेले काय काय. आपल्या खासदार शिष्टमंडळ 32 देशामध्ये गेलं.
खऱ्या अर्थाने या शिष्टमंडळांनी काय केलं? भारताची भूमिका जगाला पटवून दिली. आम्ही किती अटॅक सहन केले, तेव्हा जेव्हा पापाचा घडा पूर्ण भरतो आणि मग सहन करण्याच्या पलीकडे आपण जातो, त्यावेळेस मग आम्ही ॲक्शन देतो. ती आम्ही दिली. आणि पाकिस्तानला कसं पाणी पाजलं तेही जगाला या लोकांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा तरा फाडण्याचं काम देखील या 7 शिष्टमंडळांनी केलं. एकामध्ये मिलिंद देवरा होते, एकामध्ये मगाशी सांगितलं मुलाखतीत श्रीकांतने, त्याच्यापेक्षा किती 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 सिनियर लोक होते. पण एका शिष्टमंडळ नेतृत्व तुमच्या श्रीकांतला करण्याची संधी मिळाली. याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना म्हणून, आणि एक बाप म्हणून पण मला त्याचा अभिमान आहे. आणि या दोन्ही जे काम केलं त्यामुळे माझा देखील अभिमानाने ओर भरून आला. आणि तुम्हाला देखील या शिवसे 2 खासदार या भारताचं नेतृत्व करतात जगभरामध्ये. ही छोटी गोष्ट नाहीये. जे आता गल्लीमध्ये बसून जे काय मगाशी त्याला मिलिंदने उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे मी काय त्या चिखलामध्ये दगड टाकू इच्छित नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोदीजींनी श्रीकांतला देखील शाबासकी दिली, त्याच्या पाठीवर कौतुक मारली. आणि मोदीजींनी श्रीकांतला म्हणाले, नवं नाव दिलंय भाऊ. कुठे भाऊ? मोदीजींनी शाबासकी दिली आहे. म्हणजे हे श्रीकांतचं श्रेय नाही, तुमच्या सगळ्या शिवसैनिकांचं श्रेय आहे. आणि म्हणून हे 2 खासदार आपले या भारताचं नेतृत्व जगभरामध्ये करण्याची संधी मोदीजींनी दिली. आणि त्यामुळे मी मोदीजींचं पण अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि खासदार मिलिंद देवरा यांचंही अभिनंदन करतो. आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे ते झाल्यानंतर NDAच्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर, भारतीय लष्कराचा आणि प्रधानमंत्री मोदीजींचा अभिनंदनाचा ठराव मांडण्याची संधी तुमच्या एकनाथ शिंदेला दिली. आणि यावरून NDA मध्ये आपल्या शिवसेनेचं किती महत्वाचं स्थान आहे हे मोदीजींनी अधोरेखित केलेलं आहे. आणि मला म्हणून त्याच्यावर श्रीकांतने बरंच सांगितलेलं आहे, मिलिंदने सांगितलंय. मी आता श्रीकांत शिंदे याचं शिष्टमंडळामध्ये गेल्यानंतर एक रूप देखील आपल्या सगळ्यांना पाहायला सगळी मोठी जबाबदारी होती. पण मी त्याला सांगायचो काही टेन्शन घेऊ नको, आपण तर हे चालू सरकार पाडून टाकलंय, त्यामुळे घेऊ नको. आणि मिलिंद तसा हुशार आहे, पहिला मंत्री राहिलेला आहे तो.
त्यामुळे हे दोन आपले हिरे आहेत आणि त्याने आपल्या शिवसेना महाराष्ट्राचं देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आता मला सांगा, आता हा विषय आपण बाजूला ठेवूया. आता मला सांगा, शेतकरी बळीराजा काय म्हणतो? एरे एरे पावसा. कशासाठी? शेतीसाठी. चांगली शेती उगायला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, राज्य समृद्ध झालं पाहिजे. पण आता उबाटा काय म्हणतो? एरे एरे पैसा. कारण तोच त्यांचा जगण्याचा एकमेव मंत्र आहे. मला बोलायला पाहिजे, कारण ते काय काय विचित्र बोलतात. मी त्यांची भाषा नाही बोलत, परंतु मला बोलता येतं, मला सगळ्या गोष्टी आहेत. मी डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करून टाकतो. एकदा आर पाटील गृहमंत्री असताना एका सभेत काहीतरी बोलले होते माझ्याबद्दलही आणि श्रीकांतच्या बद्दल. तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे, तर माझ्याबद्दल काय बोलले ते मी सांगत नाही. पण श्रीकांत हाडं जोडायचं काम करतो. आता मला काय बोलले असतील ते बघा तुम्ही मला. आणि म्हणून भ्रष्टाचार, लाचारी, विश्वासघात हे मूलमंत्र तुमचा आहे. खिचडीमध्ये पैसे, कोविडमध्ये पैसे खाता, कशामध्ये? हे ते शेवटला आता बॉडी बॅग, कचऱ्यात पैसे खाता, डांबरात पैसे खाता. जनतेचा किती पैसा खाल्ला तरी तुमचं पोटच भरत नाही. किती मोठं पोट आहे, कुठं जातोय व पैसे? मीनाताई काय? आणि मिठी नदीच्या गाळातही पैसा खाल्ला. आता मिठी नदीच्या गाळात पैसे खाल्ल्याने ते गाळात रुतत चाललेले आहेत. कुठं पैसे खायचे, काय करायचं? पण मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. तो कोणतरी आहे ना, काय दिनो काय दिनो, हा, त्याची चौकशी सुरू आहे वाटतं. चौकशी सुरू आहे ना सध्या. मग दिनूने तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल ते काय करणार नाही. आणि म्हणून अशा लोकांबद्दल मला बोलून वेळ घाल. मी काम करणारा माणूस आहे, कामातून उत्तर देणार, टिकेला कामातून उत्तर देणार. आणि म्हणून जी सामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती तुटता कामा नये, कधी तुटू देणार नाही, हा माझा शब्द आहे. मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. जुन्या चाळीचा पुनर्विकास करायचा आहे. रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना आपल्याला मार्गी लावायचं आहे. मुंबई घडवणाऱ्या गिरणी कामगारांना आपल्याला घरं द्यायची आहेत. मुंबई महापालिकेच्या कचऱ्यात गाळात तोंड मारणारे मुंबईकरांचं आणि मराठी माणसांचं काय भलं करणार मला सांगायची गरज आहे? मी काय सांगत नाही. यांना फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे अशा भावनेने गेले 20 वर्ष तुम्ही वागलात. काय दिलं मुंबईकरांना? यामुळे मुंबई खतरे आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा आरोळ्या देखील ठोकतील. खरं तर मुंबई खतऱ्यात नाही, पण हे खतऱ्यामध्ये येतील. यांचं अर्थकारण, यांचं राजकारण खतऱ्यामध्ये येईल, धोक्यात येईल. राक्षसाचा जीव कुठे असतो? राक्षसाचा जीव पोपटात असतो राक्षसाचा. तसं यांचाच जीव बीएमसीत नाही रे बाबा, बीएमसीच्या तिजोरीत आहे. सध्या कुणीतरी काहीतरी निवडणुकीचं कॅम्पेन चालवलंय. काय? मुंबईचा लढा. मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला?
इतके वर्ष काय करत होता? तुम्हीच होता ना दिसलेले. मग मुंबईचा लढा तुम्हाला आठवला. आणि सत्तेत असताना तुम्ही काय केलं? सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा. अरे लढायला घराबाहेर तर पडायला पाहिजे. घरात बसून लढता येत नाही. फील्डवर उतरून लोकांशी बोलायला लागतं, संवाद साधतो. आणि म्हणून आधी घराबाहेर पडा. आता काही जे काही तुम्ही पडताय त्याच्या मागे डॉक्टर एकनाथ शिंदेचं काम आहे. त्यांनी थोडंफार फिरायला लावलेलं आहे. जाऊ द्या. पण एकच सांगतो, मुंबई महाराष्ट्राची होती, मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई महाराष्ट्राचीच राहील. कुणाचा बाप जरी आला, 7 पिढ्या खाली उतरल्या तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही. आणि मुंबईचं महत्व तर कमी होणार नाही. मुंबईचं महत्व वाढतंय. अगे नीती आयोगाचे लोक आले तेव्हा म्हणाले, नीती आयोगाने सांगितलं की मुंबई महाराष्ट्र तर सोडा, $1 ट्रिलियन तुम्ही महाराष्ट्राचं धरताय गोल, पण मुंबई आणि MMR मध्येच, फक्त मुंबई आणि MMR मध्ये $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. तेव्हा हे म्हणाले, आणि म्हणून उलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिवसागणिक मुंबईचं महत्व वाढवतायत. गेल्या 3 वर्षात महत्वाचे निर्णय घेतले. महाबिगाडी सरकारच्या काळात काय होतं? मुंबई ठप्प होती, मुंबई बंद होती, मेट्रो बंद होती. ते घरकोंबडे होते, त्यांनी त्या मेट्रो कारशेड बंद केला होता. अरे 10,000 कोटी रुपये वाढले, याचं कोण उत्तर देणार? हा जनतेचा पैसा कोण भरणार? आणि म्हणून गेल्या 3 वर्षामध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, कारशेड सगळे प्रकल्प आपण मार्गी लावले. देवेंद्रजींच्या काळात काही प्रकल्प सुरू झाले होते, ते मुख्यमंत्री असताना. हे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी, ते सगळे स्टे देऊन टाकले, स्पीड ब्रेकर टाकले. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हा सगळे स्पीड ब्रेकर हटवून आणि पुन्हा विकासाला चालना दिली. आणि म्हणून मी सांगतो, मुंबईमध्ये खड्ड्याचा प्रवास इतके वर्ष कोणी केला? इतके लोक ॲक्सिडेंटमध्ये मेले, त्याला जबाबदार कोण? मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी मिळून त्या आयुक्तांना बोलवून सांगितलं, मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा. बोले काय प्रॉब्लेम का? बोले काही प्रॉब्लेम नाही. दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर करतो. 50 किलोमीटर करणं काय नियम आहे? बोले नाही. मग 2 टप्प्यामध्ये पूर्ण मुंबईचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आणि 1 टप्पा जवळपास आता पूर्ण होतोय. पुढच्या 1.5-2 वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल, सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील. का नाही केलं तुम्ही? वर्षी त्या खड्ड्यामधून रिपेरिंग करून डांबरातून पांढरं करायचं, पांढऱ्यातून काळं करायचं, खड्ड्यातून पैसे खायचे, खड्ड्यात लोकांना घालायचं आणि लोकांना मार तुम्ही केलं. मुंबईतल्या STP, मुंबईमधल्या STP 25 वर्ष तुम्ही करू शकले नाही. हे सगळं घाण, दुर्गंधी, प्रदूषण असंच समुद्रात सोडत होते. आपलं सरकार आल्यानंतर STPच्या कामाला आपण चालना दिली. STP आता कार्यान्वित होतील आणि हे जे काही पाणी दिसतंय समुद्राचं, हे आता काळं आहे, पण ते निळं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण ते काम 25 वर्ष झालं नाही केलं. केंद्र सरकारच्या मदतीने अनेक प्रकल्प आपण पूर्ण करतोय. मुंबईला ग्लोबल फिनटेक हब आपण करतोय. परवाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित 5
इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सोबत करार झाले. MMR एज्युकेशन हब होणार, MMR ग्रोथ इंजिन होणार. हे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. विकासाला चालना देण्याचं काम होत आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट आपण करतोय, झालंय, आता त्याचं उद्घाटन होईल. वाढवणला देशातलं सगळ्यात मोठं बंदर होत आहे, तिथे देखील आपण विमानतळ एअरपोर्ट करतोय. हे विकास, एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी, हे सगळं असेल तेव्हा राज्य पुढे जातं. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त जोर ज्या देशाचा राज्याचा असतो त्या राज्याचा वेगाने होत असतो. आणि म्हणून गेल्या 3 वर्षात इतकी कामं आपण केली, विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याण योजना आपण केल्या. आणि म्हणून मुंबईचं आंतरराष्ट्रीय दर्जावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व पुढच्या 2-4 वर्षात वाढल्याशिवाय राहणार नाही. हा एकनाथ शिंदेची कमिटमेंट आहे. आणि एकनाथ शिंदे एकदा कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो. आणि म्हणून स्थगिती सरकार बदलून प्रगती सरकार आपण आणलं. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन करणारं आपलं सरकार आहे. आपल्याला कारण दाखवा नाही, मी अधिकाऱ्यांना सांगतो, काम होणार नाही हे सांगायला अक्कल लागत नाही, स्किल लागत नाही. न होणारं काम नियमामध्ये बसून, कायद्यामध्ये बसवून करायला स्किल लागतं. असे अधिकारी आम्हाला पाहिजेत. म्हणून माझ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलंय. जीवाची पर्वा न करता पूर्ण राज्यभर फिरलो, लोकांच्या, सर्वसामान्यांच्या मदतीला धावलो. आजही मला अनुभव येतोय. लोक रस्त्याचे दुतर्फा असतात उभे, भेदता असतात, गच्चीवर असतात, टेरेसवर असतात, घरात असतात, सगळीकडे उभे असतात. भर उन्हाळ्यात काम केलं त्याची आठवण लोकांनी ठेवली आहे. हे माझं भाग्य आहे. आणि सगळ्या पदांपेक्षा या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे मोठं पद मला मिळालं. आणि म्हणून सांग, मला कोणी किती अफवा पसरवल्या, लाडकी बहीण योजना बंद होईल, पण मी सांगतो ही कोणी किती अफवा पसरवल्या, खोट्या काय काय म्हणाले, काही प्रयत्न केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. गर्दीमध्ये जेव्हा गर्दीमध्ये माझ्याकडे काही लोक यायचे तर गर्दीमध्ये कुठं टेबल, कुठं काय धरायला, कुठे फाईल धरायला, गर्दीमध्ये लोक यायचे मला लेटर घेऊन, लोकांच्याच पाठीवर फाईल ठेवून सही करणारा, जगाच्या पाठीवरचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान देखील मला मिळाला. बोले सही कुठं करायची, तो लेटरवाला होता, त्याच्या बाजूचा माणूस पाठ करून उभा राहायचा आणि त्याच्यावर मी ते लेटर ठेवायचो आणि सही करू. मध्ये 2.5 कोटी दिले होते. या एकनाथ शिंदेच्या काळात 360 कोटी दिले. हजारो लोकांचा जीव वाचवला. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, लाडके शेतकरी आहेत, लाडके वारकरी आहेत, लाडक्या वारकऱ्यांच्या दिंडीचं 20,000 रुपये अनुदान आपणच चालू केलं. आता काही लोक म्हणत होते मिळणार नाही, पण मी लगेच GR काढायला लावला. संजय शिरसाट आहे, ताबडतोब पोचले, पैसे पोचले ना, ठीक आहे. आणि म्हणून आपण लेक लाडकी लखपती योजना केली, उच्च शिक्षण मोफत केलं मुलींचं. आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आपण महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामात महाराष्ट्राला किती सांगू, नंबर 1 केलं. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्राला नंबर 1 केलं. GDP मध्ये महाराष्ट्र नंबर 1, FDI 1, एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्र नंबर 1, स्वच्छतेत नंबर 1, कल्याणकारी योजनांमध्ये नंबर 1. किती लिहू. आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्त काम करण्याचा विक्रम आपल्या महायुती सरकारने केला. बाळासाहेबांचं, दिघे साहेबांचं स्वप्न होतं सामान्य
मी त्याला निमित्त ठरलो, हे मी माझं भाग्य समजतो. बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद पाठीशी होता. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा भक्कम पाठिंबा होता. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझ्यासोबत आलेले 50 आमदार खासदार या सगळ्यांचं श्रेय होतं. आणि म्हणून तमाम जनतेचं प्रेम या कामातून आपण मिळवलं आहे. आणि म्हणून एवढी कामं केली आपण, एवढी विकास कामं केली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या की त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 जागांचं लँडस्लाइड मॅन्डेट आपल्याला मिळालं. काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यात एक अतिशय दुःखद घटना घडली. सासरच्या छळाला कंटाळून आपल्या एका बहिणीने आपलं जीवन संपवलं. जशी लेक लाडकी असते तशी बहीण असते, तशी सून का वागू शकत नाही आपण? आपली लेक जेव्हा दुसऱ्याच्या घरात नांदते तेव्हा आपण विचार करतो की तिचं जीवन पाहिजे, तिला त्रास होता कामा नये. का मानसिकता बदलत नाही लोक? आणि म्हणून यासाठी आपल्या सुनांना देखील लेकीसारखं वागवण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. आणि म्हणून सुनेचा छळ करणारी वृत्ती समाजाला लागलेला कलंक आहे आणि ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे. आणि त्यासाठी आज आपण एक नवीन अभियान सुरू केलंय. काय? लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन. आणि मी हे सांगतो, प्रत्येक घरातली लाडकी सून ही आपली या शिंदेची आहे, सांगून ठेवतो. आणि त्यामुळेच आता लाडकी सून हे अभियान आम्ही हाती घेतलंय. यापुढे शिवसेनेच्या शाखा तुमचं हक्काचं आणि जवळचं माहेर असणार आहे. सासरी छळ होणाऱ्यांच्या बहिणींच्या मदतीला आमच्या या रणरागिनी धावून जातील आणि त्या पीडित मी उभा आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे. आणि म्हणून हे सुरुवात आपण हे धर्मवीर आनंद दिघे साहेब हे त्यांच्या कार्यकाळात जिथं अन्याय झाला त्याला बरोबर जशा तसं धडा शिकवला. आणि म्हणून या लाडक्या सुनेचं हे शिवसेनेचं वचन, हे अभियान आपण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आश्रमातून सुरू करतो. आणि याच्यानंतर आपली सगळी जी काय ती बांधणी ते सगळं होईल. आणि म्हणून मी आता शेवटचं आपल्याला सांगतो, आपण महायुतीत लढलो, महायुतीचा कारभार केलाय. आधी मी सीएम होतो, आता DCM आहे. आता देवेंद्रजी CM आहेत. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे चाललाय. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम महाराष्ट्राचा गतिमान विकास करतीये. तो वेग आणखी वाढवायचा. इथून पुढे फक्त विकास, विकास आणि विकासच हा अजेंडा आपला आहे. अरे बाबा, निवडणूक अजून माझी लांब आहे पुढे. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, बरोबर ना? नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या आहेत. जिल्हा परिषदा, नगरपंचायती सांगतो मी. आणि म्हणून महाराष्ट्र हे आपल्या सर्वश्रेष्ठ राष्ट्र करायचं आहे. त्यासाठी महायुतीचा जन्म झाला आहे आणि कामही सुरू झालं आहे. येणाऱ्या निवडणुकीत देखील आपण बाजी मारणार आहोत, बिलकुल मारणार. विजयाची हॅट्रिक होणारच. आणि त्यामुळे राष्ट्र जिंकलं, महाराष्ट्रही जिंकला.
आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपण जिंकणार. शिवसेना पक्ष वाढतोय रोज दररोज. आज देखील काही नगरसेवक आले. मी आपल्याला सांगतो, मगाशी मी वर्धापन दिन होता म्हणून थोडा आढावा घेतला, तर आतापर्यंत मुंबईतले उबाटाचे 50 विद्यमान 2017 ते 22चे नगरसेवक शिवसेनेमध्ये आले. 50. अजून पुढे काय होते ते सांगत नाही मी आता. पण इतर पक्षाचे देखील असे करून 60 ते 65 लोक विद्यमान नगरसेवक 17 ते 22 हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. आणि म्हणून येत्या निवडणुका हा खऱ्या अर्थाने हा वाढीचा वर्धापन दिन आहे. येत्या निवडणुका देखील आपल्याला महायुतीत आपण लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, या स्थानिक स्वराज्य देखील संस्था आपल्याला महायुतीत लढायची आहे. युतीचा निर्णय योग्य वेळी आम्ही घेऊ, पण तुम्ही मात्र सगळे लोक निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा. आपल्याकडे काम खूप आहे, वेळ कमी आहे आणि पुढच्या काळात जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करा. जेवढी नोंदणी जास्त तेवढा पक्ष मजबूत होईल. पक्ष मजबूत झाला, पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात. आणि म्हणून सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, त्याच्यावर देखील आपले सगळे टीमने ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. घराघरात मनामनामध्ये भगव्या विचारांचा दिवा पेटवा, हिंदुत्वाचा ज्वलंत अंगार फुलवा. सर्व सण, आता सगळे सण येतात, सण उत्सव साजरे करा, जोरात करा, हिंदुत्वाचा जय जयकार करा आणि पुढे चला. म्हणून कार्यकर्ते तयार करा. कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय नेते तयार होत नाही. आणि म्हणून जे माझ्या व्यासपीठावर भरलेले सगळे हे जे बसलेले लोक आहेत, हे आमचं ऐश्वर्य आहे. हे आमचं ऐश्वर्य आहे. आणि समोर बसलेले तुम्ही ही शिवसेनेची संपत्ती आहे, ही ॲसेट आहे. मी म्हणालो त्यावेळेस आम्हाला प्रॉपर्टी नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आणि म्हणून विधानसभा जिंकलो म्हणून बेसावध राहू नका, गाफील राहू नका. येणारी प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. राष्ट्र जिंकले, महाराष्ट्रही जिंकला, दोन्हीकडे भगवा फडकला. आता मिशन एकच, महापालिकेवर भगवा, जिल्हा परिषदेवर भगवा, नगरपालिकेवर भगवा, पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्रामपंचायतीवरही भगवा. चला, अरे बाबा मुंबई पाहिजे का नाही? चला उठा, व्हा आता सज्ज. मुंबईवर सुद्धा भगव्याचेच राज्य. आणि म्हणून जनात भगवा, मनात भगवा, प्रत्येकाच्या घराघरात भगवा, सळसळणाऱ्या रक्तामधून जिवंत ठेवू उरात भगवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.